फिजारियम विल्ट नावाचा रोग जो काय आपल्या आजूबाजूला येऊन बसला आहे, राजपिपळ्यामध्ये आहे, भरूचमध्ये आहे, सुरतमध्ये आहे, इकडे बऱ्हाणपूरमध्ये आहे, आणि म्हणून या फिजारियम विल्ट रोगाबद्दल आजकाल आपल्याला जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे। आज आपल्याकडे जरी फारसा कुठे रोग दिसत नसला, काही गावामध्ये काही झाडं दिसत आहेत, परंतु त्याच्याबद्दल आजच आपण जागरूक असणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी आपल्याला क्वारंटाईनचा रूल फॉलो करावा लागणार आहे की प्रत्येक गावामध्ये येणारं वाहन याच्या चाकांचं डिसइन्फेक्शन झालं पाहिजे, मोटर बाईकच्या चाकांचं डिसइन्फेक्शन झालं पाहिजे, आपल्या बागेमध्ये येणाऱ्या मजुरांना आपण स्वतः बुट चपला दिली पाहिजे किंवा त्यांची बुट चपला वापरली तर त्याचंही डिसइन्फेक्टंटमध्ये पाय बुडवून ते गेले पाहिजे। आणि म्हणून फिजारियम विल्ट हा जळगाव जिल्ह्यामध्ये, सोलापूरमध्ये, नंदुरबारमध्ये किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुठेही वाढणार नाही याच्यासाठीचे प्रिव्हेंटिव्ह मेजर, कारण हा रोग 30-30 वर्ष जमिनीमध्ये राहतो। फिलिपिन्स, होंडुरस यासारख्या देशाला त्याने हैराण केलं, तायवान, चायना, ऑस्ट्रेलिया या देशाला त्याने हैराण केलं, इथिओपिया सारखा देश, मलेशिया सारखा देश या रोगामुळे संपला। आणि म्हणून हा डेडली डिसीज आहे, याची आपण विषाची परीक्षा घेण्यासारखा हा रोग आहे, आणि म्हणून त्याबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या वर्षामध्ये आपण जागरूक असणं गरजेचं आहे। बागेच्या लागवडीपासून तर बागेच्या हार्वेस्टिंग पर्यंतचं नियोजन, डोमेस्टिक बाजारपेठेमध्ये गुणवत्तेची केळी, निर्यातीच्या बाजारपेठेमध्ये गुणवत्तेची केळी, पील बागाच्या भानगडीमध्ये न पडता बागा आता आपल्याला सुरक्षित कशा ठेवता येईल हे इथून पुढच्या काळातलं चॅलेंज आहे। आपण टिश्यू कल्चर, ड्रिप इरिगेशन, फर्टिगेशन, फ्रूट केअर मॅनेजमेंट, पॅकेजिंग हे सगळं करतो आहे, परंतु याला व्यापक स्वरूप येणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम होणे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांनी केळीचं पॅकिंग, त्याची निर्यात आणि त्याच्या कोल्ड स्टोरेजची निर्मिती होऊन त्यामध्ये केळी स्टोअर करून कंटेनर भरणे हे इथून पुढच्या काळातली दिशा या येणाऱ्या वर्षभरामध्ये केळी बागायतदारांची असावी। सगळे मुद्दे जर का आपण लक्षामध्ये घेतले, त्याला शास्त्रोक्तरित्या आपण समजून घेतलं, तर मला असं वाटतं 2023 आणि 2024 जो केळीच्या युगातला एक सुवर्ण ज्याला वर्ष आपण म्हणू असे वर्ष गेलीत। 3300 रुपये क्विंटलने केळी कापल्यात, केळी उत्पादक बंधूंनी ढोल ताशे आणि डीजे लावून बागेतनं गाड्यांची रवानगी केली। अशा प्रकारचं एक अतिशय रम्य, अतिशय ज्याला आपण सुंदर असं चित्र आपण केळीच्या या जीवनामध्ये पाहिलं, केळीच्या बागांमध्ये आणि केळी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बघितलं। परंतु या केळीला भविष्यामध्ये शाश्वत ठेवणे, या केळीला भविष्यामध्ये टिकवून ठेवणे, सस्टेनेबिलिटीने आपण पुढे जाणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असेल। आणि म्हणून प्रत्येक स्तरावर आपण जागरूक राहून आम्हाला काय वाटतं हे विचार करण्यापेक्षा शास्त्र काय सांगतं, याचा इतिहास काय सांगतो आणि जगाचे दाखले आपल्याला काय सांगतात हे बघून केळीचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। खूप खूप धन्यवाद।